नाशिक जिल्ह्यातील नोंदणीकृत दिंडोरी तालुका पत्रकार संघाचे जनरल बैठक संपन्न झाली। मागील वर्षाचा कामाचा लेखाजोखा हा आज बैठकीत माजी तालुका अध्यक्ष भगवान गायकवाड यांनी मांडल्यानंतर नवीन कार्यकारिणीसाठी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण दोशी यांनी विलास ढाकणे यांचे नाव सूचित केल्यानंतर त्यांच्या नावाला ज्येष्ठ पत्रकार अशोक निकम यांनी अनुमोदन देऊन अध्यक्षपदासाठी विलास ढाकणे यांची निवड सर्वांमध्ये बिनविरोध पार पाडली। या नूतन कार्यकारिणीत जाहीर करण्यात आली आहे। अध्यक्षांच्या परवानगीनुसार यावर्षी नूतन कार्यकारिणीत 2 उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली। दिंडोरी तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे। दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघ नूतन कार्यकारिणी जाहीर। दिंडोरी तालुका अध्यक्ष श्री विलास ढाकणे, उपाध्यक्ष महेश ठुबे, उपाध्यक्ष शामराव बाबा सोनवणे, कार्याध्यक्ष दुर्गेश दायमा, सहकार्याध्यक्ष बाळासाहेब अस्वले, चिटणीस नामदेव पैठणे, सरचिटणीस सुनील घुमरे, संघटक रमाकांत शार्दूल, सहसंघटक निलेश मौले, खजिनदार खंडेराव बोराडे, जिल्हा प्रतिनिधी श्री किशोर जाधव हे कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली। त्यानंतर पत्रकार संघाच्या वाटचालीची पुढील दिशा माजी तालुका अध्यक्ष यांच्या भाषणानंतर संपन्न झाल्याचे जाहीर करण्यात आले। शामराव सोनवणे, दिंडोरी तालुक्याची आज 25 डिसेंबर 2024 रोजी 3 वाजेच्या सुमारास पत्रकार संघाची निवड करण्यात आली। यावेळेस दिंडोरी तालुका माजी तालुका अध्यक्ष भगवान गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज पत्रकार संघाची निवड संपन्न झाली। आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता स्वतः भगवान गायकवाड आहेत। सर, काय सांगाल, अध्यक्षपदी कोणाची निवड केली? आज पत्रकार संघाची बैठक झाली। बैठकीमध्ये सर्वानुमते सर्वांचा आग्रह अगोदर तर असा होता की आहे तीच कार्यकारिणी ठेवावी, मीच काम बघावं, परंतु मी स्वतःहून सांगितलं की नवीन लोकांना संधी द्यावी। हा विषय पुढे आल्यानंतर सर्वानुमते असं ठरलं की विलासराव ढाकणे यांना आपण यावेळेला संधी देऊया आणि वणी या मोठ्या शहराला कार्याध्यक्षपद देऊन त्या जागेवरही आपण सर्वानुमते पूर्ण कार्यकारिणी एकमताने निवड केली आहे। आणि यापुढे यापूर्वी जसं आपल्या पत्रकार संघाचं नावलौकिक होता, आज नावलौकिक या पुढच्या काळातही आपले सर्व पत्रकार सहकारी पार पाडतील आणि आपण एकजुटीने जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू। सर, आपण अध्यक्षपदी निवड झाली आपली, एकंदरीत सर्व महत्त्वपूर्ण बैठक कार्यकारिणीची माजी अध्यक्ष भगवानराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जी पार पडली, तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला। प्रवीण जोशी, तिवारी साहेब, संदीप मगर, इकडे पैठणे, बऱ्याच लोकांचे नाव अजून मला पाठवले, नाना, किशोर जाधव, ज्येष्ठ मंडळी, दुर्गेश दायमा, अनिल भाऊ, मामा, या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मुख्य म्हणजे भगवानरावनी माझ्यावर विश्वास टाकला, हा फार महत्त्वाचा आहे। आणि या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही आणि भविष्यात पत्रकार संघातर्फे चांगले उपक्रम आपण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तुमच्या सगळ्यांच्या आपण राबू। आणि मला अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो।